नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला यंत्र तयार करून दाखवणार आहे. ते यंत्र असं आहे जे आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी एक दोन नारळाची झाडं असतात. तर आपण नारळ सोलणी यंत्र तयार करून देतो लोकांना. तर त्याची कॉस्ट ती जवळजवळ बनवायला 350 रुपये खर्च येतो, कलर बिलर सगळं घेऊन. आपण ते 500 550 रुपयाला आपण त्याची विक्री करतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे नारळ सोलणी यंत्र कसं बनवायचं. हे मी आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही याची मापं कशी आहेत, काय आहे, ते तुम्हाला काय काय साहित्य लागते हे सगळं तुम्हाला सांगतो मी. हा सी अँगल लागणार आहे आपल्याला. 18 इंचाचा एक तुकडा लागेल सी अँगलचा. परत त्याच्यानंतर स्क्युअर बार लागणार आहे आपल्याला. स्क्युअर बारचे आपण दात बनवणार आहेत. 3 दात बनवायचे स्क्युअर बारचे. स्क्युअर बार एक लागेल. याच्यामध्ये तुम्ही 10 mm घेऊ शकता, 12 mm पण घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार. याच्या आणि एक आपल्याला गोल बार लागणार आहे. हा गोल बार ती दांडके आहे आपलं यंत्र दात वर खाली करण्यासाठी आपल्याला एक स्क्युअर बार लागणार आहे. तर स्क्युअर बारचे 2 पीस लागणार आहेत आपल्याला. एक छोटा पीस लागणार आहे आणि एक मोठा पीस लागणार आहे. याचे माप मी तुम्हाला सांगणार आहे की आता हे एक लागणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एल अँगलचा पण एक पीस लागणार आहे. तर चला मी तुम्हाला याच्यात काय काय लागते ते कटिंग करून दाखवतो. आता आपण सगळ्यात प्रथम आपण सी अँगलचा पीस कटिंग करून घेणार आहोत. आपण आता हे सी अँगलचा पीस 18 इंचाचा कट करून घेतलेला आहे. तर ह्या कट केल्यानंतर याला एक शायनिंग आणण्यासाठी आपण आहे ना याचे कान कट करणार आहेत. सी अँगल आपला रेडी झालेला आहे. हे आता आपण यूज करू शकतो याला. हे सी अँगल आपला कटिंग झालेला आहे. आता आपल्याला लागणार आहे एका बारचे दोन पीस. अशा पद्धतीने आपण बारचे 2 पीस तयार केलेले आहेत. एल अँगलचं पीस कटिंग करून घेणार. पीस आपण कटिंग करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण दात तयार करून घेणार आहे लगेच. आपण दात कटिंग करून घेतलेले तुम्ही बघत असता. याला जरा थोडी स्टेप मध्ये हे करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण दार लावून घेतलेले त्याला. असे तीन पीस करून घ्यायचे. आणि एक आपल्याला वायसर लागणार आहे. तर आपल्याला वस्तू लागतात 1 2 3 4 5 वस्तू लागतात आपल्याला ती बनवण्यासाठी. चला आता वेल्डिंग मध्ये तुम्हाला रेल मध्ये यंत्र तयार करून दाखवेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना आपण सी अँगल घेतलेला आहे एवढ्या मापाचा. सी अँगल एवढ्या मापाचा घेतलेला आहे. ते व्हिडिओ मध्ये जवळून व्हिडिओ झूम करून बघू शकता. आपण दांडकं घेतलेलं आहे ह्या मापाचं. परत एक छोटा बार पण घेतलेला आहे आपण. तुम्ही दात बघत असताना आता दात 4 इंचीचा घेतलेला आहे आपण. एल अँगलची पट्टी 1.5 इंच. एल अँगल 1.5 इंची रुंदीचा आहे आणि त्याची लांबी तुम्ही बघत असताना एवढी.
आणि एक आपल्याला वायसर लागणार आहे. तर चला आपण आता वेल्डिंग करून घेऊ. आपण सी अँगल घेतोय. सी अँगल घेतल्यानंतर एल पट्टी ह्या साईडला अशी मारायची आपल्याला. आपलं हेल्मेट चालू करायचं. ऑटोमॅटिक सोलरचं हेल्मेट आहे. आता आपली एक ॲटम तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तयार करून घेतला आपण त्याला. दुसरा असा घालून घ्यायचा. शेतकरी मित्रांनो वायसर वेल्डिंग करून झालेली आहे त्याला. आता आपण याला दांडकी वेल्डिंग करणार लगेच. तर आता हे दांडकी वेल्डिंग करण्यासाठी आता याला काय करायचं, कोणती पण एका बाजूला अशा पद्धतीत हे दांडकी इथे ठेवायचं त्या पोझिशनला आणि अशा पद्धतीत असं ते ठेवायचं आणि याला एल आकारामध्ये त्या दांडक्याला वेल्डिंग करून घ्यायचं. एल आकारामध्ये हे दांडकं आपण वेल्डिंग करून घेतोय. अशा पद्धतीने एल आकारामध्ये दांडकं आपण तयार करून घेतलेले आहे. आता हे दांडकं बसून झाल्याच्या नंतर वरून एक वायसर टाकायचं त्याला, म्हणजे ते दांडकं तिकडे निघून जाणार नाही. अशा पद्धतीने दांडकं बसून घ्यायचं आणि त्याला वेल्डिंग मारून टाकायचं. अशा पद्धतीने दांडकं फिट झालेले आहे. आता हे दांडकं निघू शकत नाही. आता याला आपण दात बसून घेणार आहे. त्या लेवलला दांडकं वर ठेवायचं. शेतकरी मित्रांनो बघत असताना तुम्ही आपले 3 दात जोडून झालेले आहेत. आता थोडे जर वाकडे असतील इकडे तिकडे झालेले तर त्याला सेफ देऊन घ्यायचा. बघत असताना तुम्ही यंत्र तयार झालेलं आहे आपलं. तर आता हे थोडं हलायला अटकत आहे. तर याला काय करायचं, असं धरायचं, ह्या ठिकाणी थोडं हाणायचं. फिरायला सुरुवात होते. आता हे दांडके जे वरच्या बाजूला दिसेल आहे, याला जरा थोडी शायनिंग आणण्यासाठी याला आपण बाग देणार आहे. जरा तुम्हाला बाग देऊन दाखवतो मी. बाग देऊन घेणार आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण याला बाग दिलेला आहे. याला मस्तपैकी शायनिंग आलेली. शेतकरी मित्रांनो आता याची फिनिशिंग करून घ्यायची. याला बाग व्यवस्थित पाठ करून घ्यायची.
शेतकरी मित्रांनो बघा, नारळ सोलणी यंत्र तयार झालेलं आपलं 3 दाताचं नारळ सोलणी यंत्र. कसला नारळ असू द्या, जे छोटे शेतकरी आहेत का, आपण हे नारळ सोलणी यंत्र एक याला बनवायला खर्च एक 350 रुपयाच्या आसपास बनवायला खर्च येतो, कलर बिलर सगळं धरून. आपण हे 550 रुपयाला विकतो, म्हणजे 100-200 रुपये आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट राहते. तर कोणत्या शेतकऱ्यांना जर हे लागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे. अशा पद्धतीत आपण सर्व शेतकऱ्यांना आपल्या घरपोच देत नाही, आपण शेतकरी आपल्या घरी येऊन येतात. आपल्या गव्हाणमध्ये नारळ पडलेले तुम्ही बघू शकता, आपली झाडं पण नारळाची झाडे आपण शेतकऱ्यांना घरीच देतो हे यंत्र. शेतकरी घरी येऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना नारळ कसा सोलायचा, काय करायचं ते आपण सगळं पद्धतशीर सांगतो. आणि त्या पद्धतीत शेतकरी मग खुश पण होतात आणि आपल्या इथे येऊन घेऊन जातात. आता याचा कलर देऊन मी 1-2 दिवसांनी, आता आज कलर देतो याला मी. आज कलर दिला की उद्या याची शूटिंग तुम्हाला मी दाखवतो की कलर दिल्याच्यानंतर नारळ सोलून सोलल्यावर कसा सोलला जातो ह्या यंत्राने. तर चला आपण तुम्हाला उद्या कलर दिल्याच्यानंतर व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करून. हे बघा मित्रांनो, कलर दिलेला आहे. हे यंत्र आता आपलं तयार करून झालेलं आहे, कलर बिलर देऊन एकदम ओकेमध्ये. आता ह्या यंत्राने नारळ कसं सोलतात ते तुम्हाला दाखवतो मी. आता हा वल्ला नारळ आहे. या यंत्रावर इथं असं पाहिजे याचं फक्त, आणि हे काही नारळाला 3 शिरा आहेत. या अशा शिरावर मारायचे फक्त, असं मारलं वरून हात लावायचं फक्त आणि असं वर करायचं फक्त. 1 2 3 4 तुमचा नारळ सोलून झाला. तर हा नारळ जर तुम्हाला दुकानात विकायचा असेल तर बुडाच्या बाजून सोलायचा. अशा पद्धतीने बुडाच्या बाजून सोलला. अशा पद्धतीने बुडाच्या बाजून सोलला तर याला हे राहतं, आवरण राहतं. दुकानदार एकदम व्यवस्थित घेतो. आणि जर तुम्हाला घरी खायचं असेल तर हा नारळाला फक्त ह्या बाजून सोलायचा असा. म्हणजे तुम्हाला जर दुकानात जर विकायचा नसेल तर मग शेंडीच्या बाजून जरी सोलला तरी चालतो. शेंडीच्या बाजून सोलल्याच्यानंतर नारळाला हे बघत असेल तुम्ही अशा पद्धतीत टक्कल पडतो. त्यामुळे दुकानात विकायचं असेल तर बुडाच्या बाजून सोलायचा. आणि जर घरी खायचा असेल तर मग कसा सोला तुम्हाला ते खायचाच आहे. त्यामुळे दुकानात विकायचं असेल शक्यतो बुडाच्या बाजून सोलायचा. नारळ 1 नंबर अशा पद्धतीने ह्या क्वालिटीचं तयार होतो. अशा पद्धतीतून यंत्र आहे.